नमस्कार बहिणींनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा युट्यूब चॅनल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अशी माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे सांगणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता फेब्रुवारीचे 1500 रुपये जे आहेत ते बऱ्याच पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत, परंतु सरकारने सांगितल्याप्रमाणे मार्च महिन्याचे 1500 सुद्धा याच महिन्यामध्ये जमा केले जाणार होते। ते 1500 रुपये कधी भेटणार आहेत याची तारीख जी आहे ती आता शासनाकडून इथे जारी करण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे नवनवीन व माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तर बहिणींनो, तुम्ही इथे पाहू शकता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरती या संदर्भातील माहिती जी आहे ती दिलेली आहे। त्यामध्ये त्या अशा म्हणतायत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना नीट समजून घ्या। योजनेतील सर्व पात्र लाभार्थी बहिणींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी जो आहे तो वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे। त्यानंतर पुढे त्यांनी असं सांगितलंय, ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 तारीख पुन्हा समजून घ्या। ही जी प्रक्रिया आहे ही दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 व मार्च महिन्याचे 1500 रुपये जे आहेत असे 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जे आहेत ते जमा करण्याची प्रक्रिया इथे युद्ध पातळीवर शासनाकडून सुरू आहे। अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे। ज्या बहिणींना आत्तापर्यंत फेब्रुवारी महिन्याचे 1500 आलेत पण मार्च महिन्याचे 1500 रुपये आलेले नाही आहेत, त्यांना घाबरून जाण्याची कोणतीही गरज नाही आहे। कारण 12 मार्च 2025 पर्यंत मार्च महिन्याचे 1500 रुपये जे आहेत ते पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये इथे जमा केले जाणार आहेत। अतिशय महत्त्वाची अशी माहिती जी आहे ती इथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांच्याकडून देण्यात आलेली आहे। त्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे अशा प्रकारचा संदेश त्यांनी या माध्यमातून इथे दिलेला आहे। तर अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।